गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज बघा आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिकमधले काही प्रॉपर्टीज आणि त्यावरले प्रॉब्लेम बघणार आहोत. क्वेश्चन नंबर आय थिंक 5 और 6 यामध्ये एक्सरसाइज 1.2 मध्ये आपण ते बघणार आहोत. त्यासाठी आजच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे त्या व्यवस्थितपणे लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा की जेणेकरून तुम्हाला ते काय करता येईल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. बघा पहिला प्रॉब्लेम बघा, म्हणजे पहिली प्रॉपर्टी आपण त्याला म्हणूया साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू ओनली x. साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल ओनली x. साइन अँड साइन इनवर्स गेट कॅन्सल असंही म्हणता येईल. x इज इक्वल टू, पण हा जो x आहे याची व्हॅल्यू -1 to +1 मध्ये पाहिजे असते. ओके, साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू x. सेकंड आहे cos inverse of x is also x. Next आहे 3 tan inverse of x is equal to again x. Next आहे 4 cot inverse of x is equal to again x. 5 sec inverse of x is again x. 6 cosec inverse of x is equal to x and vice versa. आता vice versa म्हणजे काय म्हणेल मी बघा, म्हणजे कसे या पद्धतीने sin inverse of sin x is equal to again x. Next cos inverse of cos x is equal to x. Okay, next tan inverse of tan x is equal to x. Next cot inverse of cot x is equal to x. Sec inverse of sec x is equal to x and cosec inverse of cosec x is equal to x. कळलं का? sin into bracket of sin inverse of x is equal to x. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बघा, साइन इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. साइन इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स यामध्ये काय होणार आहे, साइन इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. मग तो कॉस जो आहे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये एक टेबल माहिती आहे. एक मिनिट, बघा नेक्स्ट आहे साइन इंटू कॉस इनवर्स ऑफ एक्स. थोडं चेंज करता येईल तर साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू, बघा एक मी प्रूव्ह करून देतो. दुसरा बघा, हा साइन इनवर्स मी ॲज इट इज ठेवला. साइन इनवर्स ॲज इट इज. कॉस थिटा म्हणजे काय म्हणता येईल रे, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. साइन 90 मायनस थिटा आणि साइन इनवर्स अँड साइन इज इक्वल टू ओनली π/2 मायनस एक्स. म्हणजे तुम्ही साइन इनवर्स ऑफ कॉस एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट π/2 मायनस एक्स पण ठेवू शकता. सेम ॲज इट इज कॉस इनवर्स ऑफ साइन एक्स, हे दोन तर काही कॅन्सल होऊ शकत नाही आणि म्हणून याला साइनला मी कॉसमध्ये कन्वर्ट करतो. कॉस इनवर्स ऑफ साइन 90 मायनस थिटा, कॉस इंटू ब्रॅकेट 90 मायनस थिटा, कॉस 90 मायनस थिटा बाय अलाइड अँगल टेबल, कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू काय असतो, साइन थिटा. हेन्स इज इक्वल टू अगेन π/2 मायनस एक्स. सेम ॲज इट इज tan इनवर्स ऑफ cot x. tan इनवर्स ऑफ cot x इज इक्वल टू tan इनवर्स ॲज इट इज cot थिटा म्हणजे tan 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा म्हणजे x आला आपला. tan इनवर्स tan गेट कॅन्सल, π/2 मायनस एक्स. नेक्स्ट आहे साइन इनवर्स कॉस इनवर्स tan इनवर्स, cot इनवर्स इंटू ब्रॅकेट tan x इज इक्वल टू अगेन cot इनवर्स ॲज इट इज tan थिटा इज इक्वल टू cot 90 मायनस थिटा, cot गेट कॅन्सल, π/2 मायनस एक्स. नेक्स्ट आहे बघा, कॉट नंतर आहे सेक इनवर्स ऑफ
cosec x is equal to sec inverse into is equal to sec inverse of cosec x is equal to sec inverse x as it is. cosec म्हणजे काय म्हणता येईल sec 90 minus theta is equal to again pi by 2 minus x. नेक्स्ट आहे cosec inverse of sec x is equal to cosec inverse of cosec pi by 2 minus x is equal to again pi by 2 minus x. म्हणजे या पद्धतीने काय आहेत हे सर्व फॉर्म्युले आहेत, हे वापरून आपल्याला काय करायचे आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये लक्षात घ्या साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल ओनली एक्स, बट आउटसाइडला साइन इनवर्स असेल आणि आतमध्ये कॉस असेल तर या कॉसचा साइन करून घेतला म्हणजे सिम्पली तुम्ही साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स घेऊ शकता. म्हणजे 90 मायनस इथं काय जे फंक्शन असेल ते आपण घेत असतो बघा 90 मायनस एवढंच, बाकी सर्वांना कशा आहेत सेम ॲज इट इज आहे. तेव्हा जास्त काही पाठ करण्याची गरज नाही. पाय बाय 2 मायनस एक्स पाय बाय 2 मायनस एक्स पाय बाय 2 एक्स 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 आहे. ओके, लाईकला लाईक टर्म असेल तर एक्स येईल आणि लाईकला डिसलाईक टर्म असेल, साईनला कॉस असेल कॉसला साईन असेल तर पाय बाय 2 मायनस एक्स असेल. साइन इनवर्स बाहेर असेल किंवा साइन इनवर्स आत असेल तर याचा व्हॅल्यू काय येणार एक्स येणार. आणि असा हा काय आहे फॉर्म्युल्याचा चार्ट, हा तुमच्या पेज नंबर 19 आणि 20 वरती पण दिलेला आहे. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं. तुम्ही काय करू शकता ते करून काय करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके, आता यावरती आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. एक्सरसाइज 1.2 वरले काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण इथं बघणार आहोत. ओके, नाव राईट डाऊन दिस इन युअर नोटबुक केअरफुली अँड रिमाइंड इट. बघा आपण एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 7 हा बघत आहोत. एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 7 मॅथमॅटिक्स सेकंड डिफरन्सिएशन वरली एक्सरसाइज बघत आहोत. बघा एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो आपण आत्ताच जे फॉर्म्युले बघितले त्यावरती डिपेंड आहे. त्यावरती आपण हे काही प्रॉब्लेम सोडवणार आहोत. ते प्रॉब्लेम बघा हे आहे कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. हे 1 बाय 1 आपण सर्व प्रॉब्लेम घेणार आहोत. 2 प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करणार आहात. बघा तर पहिला प्रॉब्लेम बघा, फर्स्ट प्रॉब्लेम y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. क्वेश्चन आहे फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग फंक्शन. काय आहे y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. बाय डेफिनेशन ऑफ काय आहे कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स इज ओनली एक्स. मग इथे एक्सची व्हॅल्यू कोणी घेतली रे तर ई रेस टू एक्स स्क्वेअरने केली. मग सिम्पली काय येणार आपलं y इज इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर. कळलंय का? कॉट इनवर्स आणि कॉट गेट कॅन्सल. कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू ओनली एक्स. एक्सची व्हॅल्यू कोणी घेतली आहे ई रेस टू एक्स स्क्वेअरने, म्हणून y इज इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेणं खूप सोपं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय इन y चा डेरिव्हेटिव्ह आहे dy अपॉन dx आणि इट इज अन कंपोजिट फंक्शन. इट इज अन कंपोजिट फंक्शन. किती फंक्शन कंपोजिट आहे? 2. पहिला आहे ई रेस टू एक्स आणि दुसरा आहे ते एक्सचा स्क्वेअर. मग काय येणार ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज इनटू डी बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मीन्स x square and your answer is e raised to x square as it is. The derivative of e raised to x square is 2x and simply answer is 2x into e raised to x square which is the required dy upon dx. हा तुमचा काय असणार आहे तुमचं रिक्वायर्ड आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 7 मधला. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन cos of 5 raised to x. आपल्याला एक माहिती आहे की 1 अपॉन कॉस म्हणजे कोण असतो रे तर सेक असतो. मग काय म्हणता येईल हाच प्रॉब्लेम y इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस म्हणजे कोण सेक म्हणजे सेक 5 raised to x. आणि मग मात्र तुम्हाला सांगितलं की कॉस इनवर्सला आतमध्ये कॉस असेल तर कॅन्सल होईल, पण कॉस इनवर्सला काय सेक आहे. मग आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे कोसेक इनवर्स ऑफ sec x is equal to simply
पाय बाय टू मायनस एक्स, सिम्पली पाय बाय टू मायनस एक्स. काय येईल मग वाय इज इक्वल टू पाय बाय टू ॲज इट इज. प्रत्येकाचं सेम आहे बघा, पाठीमागचे जे प्रॉब्लेम बघा, पाय बाय टू मायनस एक्स. तर एक्सची व्हॅल्यू कोणी घेतली 5 नी, एक्सची व्हॅल्यू कोणी घेतली 5. आता मात्र याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग त्या वायचा डेरिव्हेटिव्ह येईल dy अपॉन dx, dy upon dx is equal to the derivative of pi by 2. Pi by 2 means constant and the derivative of constant is 0. म्हणजे कोणत्याही नंबरचा अँगलचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0 असणार आहे. पाय बाय 2 डेरिव्हेटिव्ह इज 0 मायनस 5 raised to x d by dx of 5 raised to x म्हणजे a raised to x चा डेरिव्हेटिव्ह. काय असतो a raised to x चा डेरिव्हेटिव्ह d by dx of a raised to x. काय आहे a raised to x as it is into log a. मग 5 raised to x as it is into log a. log a ची व्हॅल्यू मात्र कोणी घेतली 5 नी, म्हणून 5 आणि 0 मायनस म्हणजे तुमचं काय आन्सर असणार आहे मायनस 5 raised to x into log 5 which is the required dy upon dx. हे तुमचं काय रिक्वायर्ड dy upon dx आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. हा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजून घ्या. एकच एवढी प्रॉपर्टी वापरली, इथं एक आणि 1 अपॉन कॉस म्हणजे कोण सेक एक्स. त्यानंतर प्रॉब्लेम आहे बघा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस रूट मध्ये 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर, 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअर रूट मध्ये बघा. आणि मग कोणताही चॅप्टर असो तुमचा लिमिट कंटिन्युटी किंवा डिफरन्सिएशन किंवा अजून कोणतं एक फॉर्म्युला लक्षात घ्या नेहमी 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. हा परमनंट फॉर्म्युला. जिथे जिथे 1 मायनस कॉस थिटा असेल मग तो कोणता की प्रॉब्लेम असाला ही व्हॅल्यू टाकल्यानंतर तो प्रॉब्लेम इझी 100% होणार आहे. मग त्यासाठी 1 मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 यामध्ये मी रिप्लेस करतो. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ इंटू ब्रॅकेट रूट मध्ये 1 मायनस कॉस थिटा दॅट इज 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 बट द थिटा व्हॅल्यू इज एक्स स्क्वेअर आणि म्हणून इथे किती येईल एक्स स्क्वेअर अपॉन 2. कळले का. एक्सची व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू कोणी रिप्लेस केली एक्स स्क्वेअर आहे थिटा अपॉन 2 होल डिवायडेड बाय काय हा 2 ॲज इट इज पहिला होता तो हा 2 काय आला गेट कॅन्सल. मग y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट मध्ये साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. साइन स्क्वेअर अँड साइन गेट कॅन्सल. स्क्वेअर साइन स्क्वेअरचा हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. साइन स्क्वेअर आहे ना मग स्क्वेअर रूट घेतलं मग काय येईल y इज इक्वल टू ओनली रिमेन कॉस इनवर्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता कॉस इनवर्स बाहेर आहे साइन मध्ये मग बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स कॉस इनवर्स ऑफ साइन एक्स सिम्पली काय प्रत्येकाचं सेम आहे पाय बाय 2 मायनस एक्स, पाय बाय 2 मायनस एक्स. मग काय येईल y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स. एक्स म्हणजे कोण सिम्पली एक्स स्क्वेअर अपॉन 2, एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता मात्र त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग त्या y चा डेरिव्हेटिव्ह किती येईल dy अपॉन dx. द y डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy अपॉन dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय बाय 2 बघा पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2. पाय बाय 2 म्हणजे कॉन्स्टंटचा नंबर किती डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 मायनस 1 अपॉन 2 कॉन्स्टंट एक स्टेप वाढवतो d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2, d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2. याच्यातला कॉन्स्टंट नेहमी बाहेर घेतला मी. कॉन्स्टंट बाहेर आला म्हणजे 1 बाय 2 इंटू d बाय dx ऑफ किती एक्स स्क्वेअर and the derivative of x square is 2x, hence 1 by 2 into 2x minus sign is equal to 1 by 2 into 2x. 2 get cancelled, that is the derivative is minus x, hence dy upon dx is equal to minus x, which is the required result आहे बघा. हे 3 प्रॉब्लेम व्यवस्थितपणे लिहून घ्या. पुढचे आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स 7 to 8 प्रॉब्लेम यामध्ये सॉल्व करायचे आहेत. नाव राईट डाऊन दिस ऑल ऑफ दिस. बघा त्यानंतर आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू
tan inverse of y is equal to tan inverse of into bracket 1 minus tan x by 2 upon 1 plus tan x by 2. खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आपण आहेत बघणार आहोत. खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणून इम्पॉर्टंट म्हणून केलाय. हा परत नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि स्किलवर डिपेंड आहे, तेव्हा हा बोर्डसाठी विचारला जाऊ शकेल. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय 2. बघा, ज्या वेळेस 1 प्लस टॅन आणि 1 मायनस टॅन अशी कन्सेप्ट मॅथमॅटिक्समध्ये येत असेल तर तुम्ही तो 1 हा टॅन पाय बाय 4 ने रिप्लेस करू शकता. बघा परत एकदा मी सांगतो, ज्या वेळेस 1 मायनस टॅन आणि 1 प्लस टॅन मॅथमॅटिक्समध्ये कन्सेप्टमध्ये तुमच्या एखाद्या प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी जर येत असेल तर तो 1 तुम्ही पाय बाय 4 ने काय करू शकता, रिप्लेस करू शकता. मग काय येईल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स बाय 2. म्हणजे 1 म्हणजे किती, टॅन पाय बाय 4. ओके, मग अपॉन टॅन पाय बाय 4 मायनस, इथं पण किती रे 1, ते का 1 घेतोय, इथं टॅन पाय बाय 4 परत एकदा घेतोय. टॅन पाय बाय 4 म्हणजे किती 1, काही फरक पडणार नाही तो ऍड केल्याने, इनटू टॅन एक्स बाय 2. बघा काही मॅथमॅटिक्समध्ये स्टेट फॉरवर्ड काही प्रॉब्लेम असतात, ती कन्सेप्ट आल्यानंतर आपल्याला काही ॲडजस्टमेंट या कराव्याच लागतात. त्यापैकी आहे 1 मायनस टॅन आणि 1 प्लस टॅन. जर कन्सेप्ट तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये असेल, जसं 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा येत असेल तर जसे फॉर्म्युले वापरतो आपण त्याच पद्धतीने 1 ची रिप्लेस बाय टॅन पाय बाय 4. टॅन पाय बाय 4 म्हणजे 1 मायनस टॅन एक्स बाय 2. परत हा 1 म्हणजे टॅन पाय बाय 4 आणि मायनस प्लस, सॉरी इथं प्लस आहे, प्लस हा 1 इंटू टॅन एक्स बाय 2 म्हणजे टॅन पाय बाय 4 इंटू टॅन. बघा जर तुम्ही याच्यामध्ये टॅन पाय बाय 4 ची 1 किंमत टाकली, 1 मायनस टॅन एक्स बाय 2 1 प्लस टॅन एक्स बाय 2 म्हणजे ॲज इट इज आपलं रिव्हर्स ॲज इट इज. आणि मग जर व्यवस्थित लक्ष देऊ पूर्वक बघितलं, हा कोणाचा लॉंग फॉर्म आहे, कोणाचा, तर बघा टॅन ए प्लस टॅन बी अपॉन, इथं फॉर्म्युला वापरतो 1 प्लस, इथं मायनस आहे, टॅन ए मायनस टॅन बी आपण 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे टॅन ए मायनस बीचा. कोणाचा आहे, टॅन ए मायनस बी. टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस, आणि म्हणून यामध्ये ए ची व्हॅल्यू किती रे पाय बाय 4 आणि बी ची व्हॅल्यू किती एक्स बाय 2. म्हणून हा प्रॉब्लेम असा लिहिता येईल, हा वाय ॲज इट इज, हा टॅन इनवर्स ॲज इट इज, आणि हा कोणाचा लॉंग फॉर्म आहे टॅन ए प्लस बीचा, आणि म्हणून टॅन ए म्हणजे किती पाय बाय 4 मायनस बी म्हणजे किती एक्स बाय 2. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट युजिंग बाय प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी आहे, टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स इज सिम्पली एक्स. हेन्स टॅन इनवर्स आणि टॅन गेट कॅन्सल. वाय इज इक्वल टू पाय अपॉन 4 मायनस एक्स अपॉन 2. आता मात्र याचा डेरिव्हेटिव्ह आपण साधा आणि सरळ घेऊ शकतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्या वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स, पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 बिकॉज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह इज 0. एक स्टेप वाढवतो, डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन 2. एक्स अपॉन 2 म्हणजे 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे, तो मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतला, आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स 0 minus 1 by 2, the derivative of x is 1, and hence simply answer is, इथे लिहितो dy upon dx is equal to 0 minus 1 half, that is equal to minus 1 upon 2, minus 1 upon 2, that is minus 1 half. Okay, which is the required result. व्यवस्थित बघा, एक minus x by 2 derivative direct minus 1 by 2 लिहिलं तरी चालेल. ओके, now write down this problem. दुसरा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे sin 3x, पण तो यानंतर आपण घेऊया. ओके, राईट डाऊन. बघा त्यानंतर प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ sin 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. हा बोर्डसाठी विचार केलेला प्रॉब्लेम.
बोर्डमध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे हा. वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ॲज इट इज ठेवला मी. साईन 3x साईन थिटाची व्हॅल्यू मला टाकता येईल. काय व्हॅल्यू साईन थिटा? साईन थिटा इज इक्वल टू 2 टाइम साईन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हेच का घेतलं? असं अचानक कसं सुचेल? बाहेर कोण आहे रे? कॉट इनवर्स. मला आतमध्ये कोण आणायचं आहे? कॉट किंवा टॅन. मग कॉट आणि टॅन आणण्यासाठी मला एकतर 1 प्लस कॉस 3x ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. ओके, मग काय येईल? किंवा सिम्पली ॲज इट इज ठेवा, काही अडचण नाही. दुसऱ्याही पद्धतीने आपण सोडता येईल. साईन 3x मी ॲज इट इज ठेवला. 1 प्लस कॉस 3x, मग 1 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू टाकता येईल. 1 प्लस कॉस थिटा किंवा कॉस एक्स इज इक्वल टू 2 टाइम कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. कळलं का? 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग काय येईल? 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 मीन्स 3x अपॉन 2. आता इथं हाफ अँगल आहे, हा फुल अँगल झाला. कळतंय का? मग याला कन्वर्ट करण्यासाठी साईनचा हाफ अँगल फॉर्म्युला मला माहिती आहे. साईन एक्स इज इक्वल टू 2 टाइम साईन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे? वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ. म्हणून मी परत जी आधी स्टेप ती कॅन्सल करून परत तुम्हाला इथे घेऊया. आता किती? 2 इंटू काय घेतलं कळलं का? आपल्याला कोणमध्ये आणायचं होता? कॉट. म्हणून 2 इंटू साईन 3x मध्ये किती? 2 इंटू साइन एंगल अपॉन 2 3x अपॉन 2 इंटू कॉस 3x अपॉन 2 होल डिवाइडेड बाय 2 टाइम कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2. आता कॉस 3x बाय 2 हा कॉस स्क्वेअर मधला 2 टू गेट कॅन्सल. काय येईल? फक्त काय उरलंय? y इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ. y इज इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ साइन 3x बाय 2 अपॉन cos 3x by 2. sin 3x upon cos 3x means tan 3x upon 2 cot inverse of tan 3x by 2. आता आत cot आहे, मग आपल्याला एक परत फॉर्म्युला माहिती आहे काय? cot inverse of tan x is equal to pi by 2 minus x. किती? pi by 2 minus. मग काय येईल? सिम्पली y is equal to pi by 2 minus x. x व्हॅल्यू कोणी घेतली? 3x बाय 2 ने. हॅन्स 3x बाय 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग त्या y चा डेरिव्हेटिव्ह असेल dy अपॉन dx इज इक्वल टू पाय बाय 2 मीन्स 0 मायनस 3 बाय 2 कॉन्स्टंट बाहेर इंटू डी बाय dx ऑफ किती? x. that is 0 minus 3 by 2 and the required result is dy upon dx is equal to minus 3 upon 2 which is the required result. असा हा काय होता प्रॉब्लेम. बोर्डसाठी खूप महत्त्वाचा HSC आपण आत्ता बघितलेला प्रिव्हियसली कोणता? टॅनचा. आणि हा एक प्रॉब्लेम व्यवस्थितपणे आपल्या महत्त्वाच्या नोटबुकमध्ये काय करा? नोट डाऊन करा किंवा लिहून घेताना व्यवस्थितपणे घ्या. ओके, थँक्यू. बघा हे दोन प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क ठेवले. हा फर्स्ट आणि सेकंड. तुम्हाला हिंट पण सांगतो. y इज इक्वल टू कोसेक इन्व्हर्स म्हणजे आतमध्ये एकतर कोसेक यायला पाहिजे किंवा सेक यायला पाहिजे. बघा तर हा जो फॉर्म्युला आहे हा कोणाच तरी फॉर्म्युला तो तुम्ही तुमच्या लॉक टेबलमधून घेऊ शकता. नाही लॉक टेबल तर हा लिहून घ्या. हा cos 3x चा फॉर्म्युला आहे. cos 3x इज इक्वल टू 4 cos क्यूब 3x मायनस 3 cos 2x आणि 1 अपॉन cos म्हणजे कोण येणार? सेक एक्स येणार. ओके, 1 अपॉन कॉस म्हणजे कोणा? सेक आणि पाय बाय 2 मायनस थिटा पाय बाय 2 मायनस 3x मीन्स आन्सर असणार याचं -3. हे मल्टिपल चॉईस साठी. y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1 प्लस कॉस. इथं परत फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटा काय येणार? 2 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2. थिटा अपॉन 2 म्हणजे किती? x अपॉन 3 होल डिवाइडेड बाय 2 म्हणजे x अपॉन 6 होणार तिथं. आणि साइन x बाय 3 म्हणजे काय येणार? साइन एक्स बाय 3 चा फॉर्म्युला 2 टाइम साइन एक्स बाय 2 अपॉन 2 इंटू कॉस एक्स बाय 3 अपॉन 2 म्हणजे हे पण काय येणार? साइन एक्स बाय 3 हे पण लिहून घ्या. 2 टाइम साइन एक्स बाय 3 अपॉन 2 इंटू कॉस एक्स बाय 3 अपॉन 2 म्हणजे हे थोडक्यात होणार 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 6 आणि हे होणार 2 साइन एक्स अपॉन 6 इंटू कॉस एक्स बाय 6. एक कॉस काय होणार? कॅन्सल. 2 ला 2 कॅन्सल. कॉस अपॉन टॅन आतमध्ये कॉट येणार. काय येणार? कॉट म्हणजेच काय आता? पाय बाय 2 मायनस थिटा हेन्स पाय बाय 2 मायनस मग लास्टला येणार y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस
x/6 आणि जर x/6 π/2 तर 0 1/6 कॉन्स्टंट म्हणजे याचं आन्सर सिम्पली काय येणार -1/6 म्हणजे पहिल्याचा आन्सर येणार किती -3 आणि दुसऱ्याचं -1/6 हे कशासाठी आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि 2 मार्क ते 1 मार्कसाठी हे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात तेव्हा बी केअरफुल हे प्रॉब्लेम खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत जे काही नसेल कळाले तर मला नक्की कळवा ओके थँक्यू बघा एक्सरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 7 8 9 10 आणि 11 हे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करणार आहात आणि पहिले दिलेले 2 असे टोटल 2 4 प्लस 5 6 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला आहे त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 8 आहे क्वेश्चन नंबर 8 जो आहे क्वेश्चन नंबर 8 एक्सरसाइज 1.2 यावरती बोर्डच्या पेपरला दर 2 वर्षानंतर क्वेश्चन विचारलेत बघा महत्त्वाचं आहे काय सांगते परत बघा क्वेश्चन नंबर 8 एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन जो 8 आहे त्यावरती बोर्डला दर 2 वर्षानंतर क्वेश्चन विचारलेले आहेत ते पण किती मार्काचे 4 मार्कचे क्वेश्चन यावरती विचारलेत हा 4 मार्कचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला हे जे काही फॉर्म्युले आहेत ते महत्त्वाचे पाठ असणं गरजेचं आहे काय फॉर्म्युला आहे sin a + b = sin a * sin b + cos a * sin b त्यानंतर sin a - b = sin a * cos b - cos a * sin b त्यानंतर cos a + b चा फॉर्म्युला cos a * cos b - sin a * sin b cos a - b चा फॉर्म्युला cos a * cos b + sin a * sin बघा इथं चेंज आहे ओके व्यवस्थित लक्ष द्या tan a + b चा फॉर्म्युला आहे tan a + tan b / 1 - tan a * tan b आणि 1 tan a - b चा फॉर्म्युला आहे tan a - tan b / 1 - tan a * tan b आणि त्यावरती दिलेला हा प्रॉब्लेम बघा प्रॉब्लेम कड नीट निरीक्षण करायचं अगदी व्यवस्थित बघा साइन इनवर्स दिलंय ना म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला असं फोल्डर ओपन झाले पाहिजे साइन इनवर्स आहे म्हणजे हा इनवर्स वरती असलेला प्रॉब्लेम आहे मग इनवर्स वरती आपण काय काय बघितलं तर इनवर्स वरती आपण पहिले थेरम बघितलं साइन इनवर्स ऑफ sin x = x मग इथं साइन आहे करे म्हणजे या पूर्ण टर्मला एकतर आपल्याला साइन मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा कॉस मध्ये कन्वर्ट करावं लागेल का लक्षात घ्या बाहेर कोण आहे रे साइन इनवर्स आहे म्हणजे आतमधलं सर्व जे काही फंक्शन आहे ते आपल्याला sin x कडे न्यावं लागेल मग sin x कडे न्या किंवा cos x कडे या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे कोइफिशियंट जर लक्षात घ्या इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप कोइफिशियंट ऑफ sin x ब्रॅकेट स्क्वेअर काय सांगतोय मी कोइफिशियंट ऑफ sin x स्क्वेअर कोइफिशियंट ऑफ sin x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ cos x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 जर येत असेल तर आपण 4/√4 ला sin a आणि 5/√41 ला cos b पुट करू शकतो लक्षात घ्या काय करता येईल मग कोइफिशियंट ऑफ sin x ब्रॅकेट स्क्वेअर मग sin x चा कोइफिशियंट किती आहे मग हा प्रॉब्लेम मला असा लिहिता येईल y इज इक्वल टू स्क्वेअर रूट दोघांना सेम आहे आपण डिवाइड करूया म्हणजे काय येईल y इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ 4/√41 sin इनवर्स ऑफ x प्लस sin x प्लस 5/√41 इंटू cos x खूप सिंपल प्रोसेस आहे बघा लक्षात घ्या सर्व 2 फॉर्म्युलेवरती पूर्ण आन्सर आहे आणि 4 मार्क्स आहे प्रॉब्लेम हातातून जाऊन देऊ नका y इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ 4/√41 काय केलं फक्त हा सेपरेट डिवाइड करून दिला 4 ला 1 दिला आणि 5 ला दिला मग फॉर्म्युला वापरला कोइफिशियंट ऑफ sin x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती 4/√41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ cos x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे किती 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर याची व्हॅल्यू 1 येते का ते बघायचं 1 जर आली 4/41 16/41 प्लस 25/41 दॅट इज 41/41 दॅट इज 1 म्हणजे कोइफिशियंट त्याचा काय 1 म्हणजे त्याने ती कंडिशन काय केली आहे सॅटिस्फाय केली मग काय करता येईल पुट 4/√41 इज इक्वल टू sin x चे जरी sin a घेतलं तरी चालेल किंवा cos घेतलं तरी चालेल काय घेता मग sin a घेतलं तरी चालेल किंवा cos a घेतलं मग मी cos a घेतो पुट
कॉस ए अँड अगदी साईन ए घेतलं तरी चालेल अँड 5/√41 इज इक्वल टू साईन ए. ओके, जेणेकरून साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू किती रे 1 येतोय ना. बघा याला काय घेतलं मी कॉस ए आणि याला कोण घेतलं साइन. यांचा स्क्वेअर करा बरं. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए किती आला 1 आणि जो ए जर दोन्ही अँगल कसे असतील सेम असेल तरच ते होतंय काय. लक्षात घ्या ही टर्म खूप महत्वाची आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतो 1. कधी येतो 1 ज्या वेळेस हा थिटा आणि हा थिटा काय होत असेल सेम येत असेल त्याच वेळेस. आणि म्हणून आपण या व्हॅल्यू यामध्ये टाकूया. इक्वेशन नंबर मी याला फर्स्ट म्हणतो. काय म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट पुट. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया सेकंड म्हणूया. इक्वेशन नंबर सेकंड पुट सेकंड इन फर्स्ट वी गेट काय मिळेल बघा y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4/√41 काय म्हणलं आपण त्याला कॉस ए इंटू साइन एक्स प्लस 5/√3 साइन ए इंटू कॉस एक्स. बघा बरं हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे. कॉस ए इंटू साइन बी प्लस साइन बी इंटू कॉस ए म्हणजे हा कोणाचा फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. कोणाचा आहे साइन ए प्लस बी. ए म्हणजे एक्स आहे बी म्हणजे ए म्हणजे एच आहे बी म्हणजे एक्स आहे म्हणजे साइन इनवर्स. आणि बाय युजिंग प्रॉपर्टी साइन इनवर्स अँड साइन गेट कॅन्सल y इज इक्वल टू a प्लस एक्स and differentiate with respect to x. differentiate with respect to x. dy upon a चा किती 0 आणि x चा किती 1 आणि म्हणून यांचा आन्सर आलं dy upon dx is equal to किती 1 which is the required result. हा प्रॉब्लेम मी परत एकदा समजून सांगतो लक्ष द्या. यावरती नंतरचे सर्व प्रॉब्लेम तुम्ही घरी होमवर्कला सॉल्व्ह करू शकता. नाही सुटले आपण घेणारच आहोत परंतु हा बोर्डसाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मार्च 2021. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 sin x प्लस 5 cos x अपॉन √41. साइन इनवर्स मधला प्रॉब्लेम म्हणजे हा इनवर्स मधला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर 4 sin x अपॉन 5 काय केलं आपण हा √41 होता तो दोघांना काय केला स्प्लिट करून दिला सेपरेट. 4/√41 प्लस 5/√41 इज इक्वल टू जर कोइफिशियंट ऑफ साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कोइफिशियंट ऑफ कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 येत असेल म्हणजे तो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही कंडिशन काय करतो सॅटिस्फाय करतो. बघूया 1 येते का. म्हणून 4/√41 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5/√41 ब्रॅकेट स्क्वेअर 60/41 प्लस 25/41 इज इक्वल टू 41/41 इज इक्वल टू किती 1. कोइफिशियंट काय केलं त्यांनी सॅटिस्फाय केली. कंडिशन काय केली सॅटिस्फाय केली. म्हणून पहिल्याला तुम्ही एक तर साइन ए पुट करा किंवा कॉस ए पुट करा. दुसऱ्याला इकडं साइन ए घेतला कॉस ए घेतला साइन ए ॲज यू विश. आणि म्हणून हे इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड. पुट इक्वेशन सेकंड इन फर्स्ट मग कॉस ए इंटू साइन बी प्लस कॉस ए इंटू साइन बी या पद्धतीचा फॉर्म्युला आहे. म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा आहे साइन ए प्लस बीचा आहे. म्हणून साइन ए प्लस साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. y इज इक्वल टू ए प्लस एक्स एचा डेरिव्हेटिव्ह 0 एक्सचं किती 1 म्हणून dy अपॉन एक्स इज इक्वल टू किती 1. याचे आन्सर सर्व एक तर +1 किंवा काय आहे -1 आहे. व्यवस्थितपणे लक्षपूर्वक हा प्रॉब्लेम हँडल करा सॉल्व्ह करा. बोर्डसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा किती मार्क क्वेश्चन आहे 4 मार्क क्वेश्चन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बोर्डसाठी विचारला दर 2 वर्षानंतर विचारलेला आहे. या क्वेश्चन नंबर 8 मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्की कळवा. ओके क्वेश्चन नंबर 8 मध्ये राहिलेले प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होमवर्कला आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये जर येत असेल तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सॉल्व्ह करा. ऑदर असू द्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला इनवर्स थेरमवरचे जे प्रॉब्लेम आहे इनवर्स थेरम आणि त्यावरले प्रॉब्लेम कंप्लीट झालेले आहेत. आपण अजून एक व्हिडिओ आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत इम्प्लिसिट फंक्शनला. ओके थँक्यू व्हेरी मच. दिलेला होमवर्क व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. ओके.